हिवाळा सुरू झाला की खूप छान छान भाज्यांची रेलचेल चालू होते आणि मग आपण काहीतरी नवीन पदार्थ जे फक्त सीझनल असतात ते बनवायचा प्रयत्न करत असतो. तर त्यातलाच हा पदार्थ जो हिवाळ्यामध्ये खूप जास्त बनवला जातो आणि खाल्ला पण जातो, गाजरचा हलवा. पण गाजरचा हलवा बनवायला जो वेळ लागतो तो बघूनच कधी कधी कंटाळा येतो. तर मग आजच्या रेसिपीमध्ये आपण हेच बघणार आहोत की गाजराचा हलवा आपण फटाफट कमी वेळेत कसा बनवायचा. बजी बबल्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर बरेच सारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील होम ऑर्गनायझेशन, फॅशन, रेसिपी, पॅरेंटिंग बद्दलचे. तुम्हाला जर माझा कंटेंट आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल नका विसरू आणि कमेंट करायला पण विसरू नका जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला असेल तर. विंटर सीझनच्या या रेसिपीमधला हा माझा 4था एपिसोड आहे आणि ऑलरेडी मी 4 एपिसोड जे आहेत ते रिलीज केले, तर तुम्ही ते पण बघू शकतात. तर चला या रेसिपीसाठी काय पाहिजे. या हिवाळ्यामध्ये मस्त अशी लाल लाल गाजर येतात. जनरली आपण ऑरेंज कलरचे गाजर नेहमी मार्केटमध्ये बघत असतो, पण ह्या स्पेशली हिवाळ्यामध्ये मस्त लाल लाल गाजर येतात. तर ते तुम्ही गाजर घ्यायचे आणि बरेचदा आपण काय करतो, किसत बसतो. तर किसण्याने आपल्याला वेळ पण लागतो आणि खूप सारे गाजर किसायचा मेन तर कंटाळा येतो. तर त्याच्याऐवजी आपण काय करायचं, तुकडे करून घ्यायचे. आता काही जे मोठे गाजर असतील त्याच्यातला तो येलो पार्ट जो आहे तो काढून घ्यायचा. जर तुम्हाला या प्रोसेसने गाजरचा हलवा बनवायचा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी छोटे छोटे गाजर घ्या. त्याच्याने तुमचा जो मधला जो येलो पार्ट असेल तो कमी निघेल. इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतले आहेत आणि त्याला मी फक्त काढून घेते, कारण आपण ग्राइंड केलं मिक्सरमध्ये तर त्याचा अक्षरशः भुगा होऊन जातो आणि तो काही आपल्याला खाताना लागत नाही. तर तुम्ही काय करायचं, असं वाटीत घेऊन वगैरे किंवा तुमच्याकडे असं कांडायचं काही असेल तर तुम्ही असा तो काढून घ्या आणि छोटे छोटे तुकडे झाले पाहिजे. कापून पण तुम्ही स्लाइस पण करू शकतात, तुमची मर्जी. आणि त्याच्यानंतर कुकर जो आहे तो गॅसवर ठेवला आहे. तुपाचा वापर इथे मी करते. थोडंसं तूप टाका आणि आपण हे ड्रायफ्रूट जे काढले आहेत ते रोस्ट करून घ्या. रोस्ट करणं ऑप्शनल आहे, पण रोस्ट करण्याने त्याला एक वेगळी चव येते, म्हणून तुम्ही हे करू शकता. रोस्ट केल्यानंतर आपण ते थोडेसे गुलाबी झाले की काढून घ्यायचे आणि मग त्याच्यात आपण काय टाकणार, गाजर टाकणार. काढायचा पण ऑप्शन जो आहे तो ऑप्शनल आहे की तुम्ही काढू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही गाजर असेच्या असे कुकरमध्ये टाकू शकता. पण आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार म्हणून आपण काही पार्ट जो आहे तो काढून घेतला आणि उरलेल्या तुपामध्ये आणि या ड्रायफ्रुट्समध्ये आता आपण गाजर जे कापलेले आहेत ते टाकून घेतले. खूप छानपैकी गाजर टाकल्यानंतर मस्त त्याला हलवून घ्या. तुपात थोड्या वेळ त्याला हलवल्यानंतर थोडा वेळ द्या. ते बनले की मग नंतर आपण त्याच्यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट जे आहे ते टाकणार आहेत. इथे बघा मी खूप सारे गाजर जे आहेत ते इथे टाकले आहेत आणि मग त्याला मी हलवून थोडं 5-1 मिनिटं थोडंसं त्याला तुपात बनवून घ्या, म्हणजे जेणेकरून तो तुपाचा एक स्वाद जो आहे तो गाजरामध्ये उतरतो. आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत दूध. इथे मी गरम केलेलं दूध जे आहे ते टाकणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आधीच गरम करून ठेवा दुधाला, जेणेकरून तुमचा वेळ वाचतो. किंवा तुम्ही थोडंसं दूध आटवून पण टाकू शकता, तुमची मर्जी. जर तुम्हाला आटवून टाकायचं नसेल तर त्याच्यामध्ये आपण नंतर मिल्क पावडर वगैरे पण ॲड करून एक घट्टपणा आणू शकतो. इथे पण याच्या जसं आपण बाजारात भेटतो तसा हलवा जर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी पण मी एक स्टार इन्ग्रेडियंट जो आहे तो एकदम शेवटी ॲड करणार आहे. तर तुम्ही रेसिपी लास्टपर्यंत बघा. तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आता इथे बघा 5 मिनिटं मी सगळे गाजर जे आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेतले आणि याच्यानंतर मी दूध टाकणार आहे. गाजर बुडतील एवढंच दूध टाकायचं, नाही तर मग तो खूप जास्त पांचट होतो आणि आपल्याला त्याला आटवायला वेळ लागतो. ह्या स्टेजला तुम्ही कुकरचं झाकण लावून टाकायचं आहे आणि अक्षरशः एकच शिट्टी तुम्ही घ्या, जेणेकरून ते गाजर फक्त सॉफ्ट झालेले पाहिजे आपल्याला. कुकर लावला आणि मी 3-4 मिनिटानंतर एक शिट्टी घेऊन कुकरचं झाकण काढलेलं आहे. हे बघा असे सॉफ्ट झालेले आहेत गाजर आणि त्याला हे पावभाजीचं स्मॅशर किंवा चमचा याच्याने मस्त तुम्ही घोटून घ्या. जो किसायचा त्रास आहे तो तुमचा वाचतो आणि एकदम म्हणजे 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचा गाजरचा हलवा जो आहे तो बनून रेडी होतो. इथे बघा हे दूध जे आहे आता आपल्याला फक्त थोडंसं आटवायचं आहे. आटल्यासाठी 5-1 मिनिटं द्या. थोडासा गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून त्याला तुम्ही आटू द्या. थोडासा ड्राय झाला की मग त्याच्यात आपण नेक्स्ट इन्ग्रेडियंट घालू. हे बघा असा हलवत राहायचा, कारण मग खाली चिटकला नाही पाहिजे तो.
आणि मध्ये मध्ये थोडासा स्मॅश करत राहायचं, जेणेकरून जे मोठे मोठे तुकडे असतील तर ते स्मॅश होऊन जातात. मस्तपैकी याचा ड्राय झाला की मग त्याच्यात आपण नेक्स्ट टाकणार आहोत साखर. इथे तुम्ही कमीच टाका, कारण आपण नेक्स्ट लास्टमध्ये जो इन्ग्रेडियंट टाकणार आहोत त्याच्यात पण शुगर येतेच, म्हणून मग तुम्ही बेतानेच टाका. शुगर टाकली की परत त्याला ड्राय करायला ठेवायचं. याच्यात की हा जो गाजराचा हलवा तुम्ही बनवणार त्याच्यात सगळ्यात स्टार्टिंगची जी प्रोसेस आहे दूध टाकण्याची, तीच एकदम करेक्ट झाली पाहिजे, जेणेकरून तुमचा हा जो ड्राय करायचा गाजरचा हलवा जो आपण ड्राय करतोय किंवा त्याला आटवतोय तो वेळ खूप कमी होतो आणि खूपच लवकर मिनिमम 10 ते 15 मिनिटांमध्ये. आता हे माझे ऑलमोस्ट 1 किलो गाजर होते. 1 किलो गाजराचा हलवा जो आहे तो बनून रेडी होतो. हे बघा, याच्यानंतर आपण टाकायचं आहे, ड्राय झाल्यानंतर साखर टाकली आपण, त्याला मस्त हे करून घेतलं आणि मग हे टाकणार आपण मिल्कमेड टाकल्यानंतर एक खव्याचा जो टेस्ट येतो तो याला लागतो आणि लगेच आपण सर्व करायला घ्यायचं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करा. अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट तुम्हाला. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन रेसिपी घेऊन मी येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.